चुकीची माहिती येऊ नये अध्यक्ष महोदय। राज्यमंत्री असताना राज्यमंत्री उत्तर देऊ शकतो। एकनाथ मिंदे हे नेहमी उत्तर द्यायला घाबरतात आणि हाऊसमधून पळायचा प्रयत्न करतात। जीप सोडायला ना आम्हाला वेळ लागत नाही, आम्हाला काय बोलायला काय बंधनं नाहीत, आम्ही काही बोलू शकतो, पण शिंदे साहेबांवर बोलायचं नाही। राज्याचं पावसाळी अधिवेशन सध्या चांगलंच तापलं असून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे। लक्षवेधीच्या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांकडून थेट उत्तर मिळत नसल्यानं विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली। याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला। आदित्य ठाकरे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या अखत्यारीतील विभागाची उत्तरं दुसऱ्या मंत्र्यांकडून देत आहेत। जी खाती रडून घेतली त्या खात्यांबाबत उत्तरं देण्याची जबाबदारीही त्यांनीच घ्यायला हवी। एकनाथ मिंदे उत्तर द्यायला घाबरत आहेत। एक मंत्री जे अकार्यक्षम आहेत, ज्यांना कार्यपद्धती सांभाळता येत नाही, कार्यभार सांभाळता येत नाही, ते एकनाथ मिंदे हे नेहमी उत्तर द्यायला घाबरतात आणि हाऊसमधून पळायचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच सगळे खात्यांचा वाटप केला जातो। आज आम्ही आक्षेप घेतल्यानंतर पुन्हा एकदा जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकरजी यांच्याकडून उत्तर तर 2019ला असं झालं, 2020ला असं झालं, हे खोटं आहे। कधीही 2020 मध्ये असं झालं नाही, 2019ला असं झालं नाही। कुठच्याही मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी असा पळवाट काढला नव्हता। आमचे जिथे जिथे राज्यमंत्री होते कधी कधी त्यांनी उत्तर दिली, कधी कधी आम्ही उत्तर दिली, पण जबाबदारी पूर्ण स्वीकारून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आम्ही दिलेलं आहे। त्यावेळी पूर्ण रेकॉर्ड काढा। आदित्य ठाकरेंच्या या टीकेनंतर सभागृहात वातावरण आणखी तापलं। यावर आता शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना थेट इशारा दिल्यानं राजकीय वाद आणखी तापलाय। निलेश राणे म्हणाले, आदित्य ठाकरेंनी लायकीत आणि शिस्तीत बोलावं, नाहीतर आमचा तोल सुटायला वेळ लागणार नाही। आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे। एका वडिलांच्या वयाच्या व्यक्तीबद्दल, ते माजी मुख्यमंत्री आहेत, जसे त्यांचे वडील आहेत माजी मुख्यमंत्री, तसे एकनाथ शिंदे पण माजी मुख्यमंत्री आहेत, आज उपमुख्यमंत्री आहे। तुझं वय काय, किती बोलतो तू? बघा, झाकली मूठ 1.25 लाखाची असते। एकदा हात सुटला ना मग कोण कोणाच्या आडनावाचा नसतो। आमचा तोल जायच्या ह्याच्यामध्ये वाट बघू नका। तोल जाईपर्यंत आम्ही उद्धव साहेब म्हणून बोलतो, सन्माननीय उद्धव साहेब म्हणून नेहमी आम्ही आदर ठेवणार उद्धव साहेबांचा। तुम्ही पण आमच्या साहेबांचा आदर ठेवला पाहिजे, नाहीतर तोल जायला किती वेळ लागतो? कोण कोणाचे ठाकरे राहिलेत का आता? जसं पूर्वीचं होतं तसं काय राहिलं आहे का? त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनात आरोप प्रत्यारोपांची ही लढाई आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।